मला आवडलेल्या काही गोष्टी मी तुमच्यासाठी इथे घेऊन आले आहे. त्या केवळ उत्तम साहित्य तुम्हा सर्वांपर्यंत पोचावं या दृष्टिकोनातून. तर आजची कथा आहे ना. कुमारस्वामी यांनी लिहिलेली अंगठी. माझ्या बायकोचा भाऊ परशू याच्या लग्नाला मी गेलो नाही. या गोष्टीचं माझी पत्नी मरकतम हिला फार वाईट वाटलं. परंतु मी काय करणार? ते गाव मला आवडतच नाही. तिथल्या विचित्र लोकांकडे पाहिलं की मनात तिटकारा उत्पन्न होतो. मला ते असंस्कृत वाटतात. त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण द्यायचं म्हणजे माझा मेहुणाच आहे. सभ्य लोकांमध्ये कसं वागायचं ते त्याला माहीतच नाही. त्याचे विनोद अगदी सामान्य दर्जाचे असतात. आता आमच्या वडिलांनी असल्या गावातली एक मुलगी पसंत करून माझ्या गळ्यात बांधली, याला माझा काय इलाज? आश्चर्याची गोष्ट ही की मी उघड्या डोळ्यांनी या परशूच्या बहिणीशी मरकतमशी लग्न केलं. नियतीनं जणू माझ्या डोळ्यात धूळ फेकली. तो उन्हाट टप्पू माझा मेहुणा होता. शिक्षणाचा फारसा गंधही त्याला नव्हता. जेमतेम 7वी पर्यंत तो शिकला असावा. शेतकरी होता. अशा या गृहस्थाला अत्यंत सुंदर अशी पत्नी मिळाली होती. तिचं नाव अंबुजम. ती अत्यंत हुशार होती. आता तुमच्यापासून काय लपवायचं? तिला पाहिलं की मला माझ्या मेहुण्याचा फार हेवा वाटे. परशूच्या लग्नानंतर 1 वर्षानं मला सासूरवाडीला जावं लागलं. मी अशा वेळी तिथं जाऊन पोचलो की ज्यावेळी माझ्या आगमनाची कुणाला मुळी कल्पनाच नव्हती. मी घरात प्रवेश केला त्यावेळी परशू घराच्या पुढच्या अंगणावरच्या ओसरीवर बसून एक भला मोठा पिकलेला फणस कापत होता. त्याच्या हाताला एका बाजूनं तेल चोपडलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूनं फणसाचा चीक लागलेला होता. मला अकस्मात तिथं पाहून तो चकित झाला. हातातला कोयता तिथंच टाकून तो घरात पळाला आणि जोरानं ओरडला, आई आई, हे बघ कोण आलंय. आसपासच्या शेतात काम करणाऱ्या ना हाका माराव्यात तसा तो ओरडत होता. त्याचवेळी सोन्याच्या मूर्तीसारखी एक सुंदरी दिवाणखान्यातल्या एका खांबामागे उभी असलेली मला दिसली. थोड्याच वेळात परशू आतून बाहेर आला. तो हसत हसत म्हणाला, तुम्ही लग्नाला आला नाहीत, पण आलात हे काय थोडं झालं. त्यानंतर खांबामागे उभे असलेल्या तरुणीकडे पाहून तो म्हणाला, अंबुजा, अगं यांना काय लाजतेस? हे तर भाऊजी आहेत. यांच्या बाबतीत संकोच करायची काही जरूर नाही. तू एक गोष्ट लिहिली आहेस म्हणत होतीस ना, ती यांना आणून दाखव जा. हे कुठल्या तरी मासिकात काम करतात. यांना असंच सोडू नको बरं. कुणा दैवी शिल्पकारानं ती सौंदर्य मूर्ती निर्माण केली होती. कोण जाणे. ती त्या घरात मुळीच शोभत नव्हती. तिला समोर पाहून माझ्या हृदयात एक विचित्र कळ उठली. थोड्या वेळानं माझी सासू तिथं आली आणि म्हणाली, या, तुम्ही इथं पायधूळ झाडण्याची कृपा आमच्यावर केली याचा आम्हाला फार आनंद होतो. मरकतम आणि मुलंबाळं खुशाल आहेत ना? तुम्ही लग्नाला आला नाहीत याचं आम्हाला फार वाईट वाटलं. तुम्ही आला असता तर कार्याला शोभा आली असती. मी मान खाली घातली आणि फार काम होतं, मुळीच सवड झाली नाही असं म्हणून तो विषय टाळला. इतक्यात फणसाचे 2 गरे घेऊन परशू माझ्याजवळ आला. ते पाहून सासू म्हणाली, अरे एवढी काय घाई? त्यांना अजून हातपाय तर धुऊ देत, नंतर दे त्यांना. सासूचं बोलणं ऐकून अंबुजम विहिरीकडे लगबगीनं गेली. माझ्यासाठी टॉवेल आणि साबण घेऊन ती परत येत होती. इतक्यात मी तिथं जाऊन पोचलो. माझ्याकडे किंचित वळून ती संकोचानं म्हणाली, इथं साबण टॉवेल ठेवलाय. तिला एकांतात स्वस्थपणानं न्याहाळून पाहावं असं मला खूप वाटत होतं. परंतु अंबुजम कुलीन स्त्री होती ना. ती माझ्या मेहुण्याची बायको होती ना. मरकतम आमच्या घरी आल्यानंतर 2-3 वर्षांपर्यंत माहेरी गेलीच नव्हती. म्हणजे मीच तिला जाऊ दिलं नव्हतं. त्याचा परिणाम फार चांगला झाला. माझी पत्नी अशिक्षित होती, अगदी गावंढळ होती. ती लिहा वाचायला तरी शिकली. आता ती मला माझ्या कामात मदत करू लागली. मी वेड्या वाकड्या अक्षरात जे काही लिहित असे ते ती सुवाच्य अक्षरात लिहून काढे. अभिप्रायासाठी माझ्याकडे ज्या कथा येत त्या वाचून ती त्यांचा सारांश मला सांगे. अशा प्रकारे मी तिला पुष्कळच सुसंस्कृत आणि लायक बनवलं. परशूच्या लग्नाच्या वेळी मला त्यांच्याकडून निमंत्रण आणि पत्र दोन्ही आली होती. पत्रात अशी आग्रहाची विनंती करण्यात आली होती की तुम्ही सर्वांनी ईश्वरपूजा आणि सौभाग्यपूजन यांच्यासाठी 10 दिवस आधीच निघून यावे. त्या लग्नाच्या बाबतीत मी मरकतमशी काही बोललो नाही. मी मनात विचार केला,
परशूला त्याच्यासारखीच एखादी गांढळ बायको मिळणार, त्यात कौतुक काय करायचं. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत मी बाहेरच्या ओसरीवर बसून लिहित राहिलो. नंतर आत जाऊन झोपलो. माझा डोळा नुकताच लागला असेल नसेल इतक्यात मला असा भास झाला की टप टप अश्रू ढाळीत मरकतम माझ्या केसातून हात फिरवत आहे. मी विचारलं, का गं मरकतम, काय झालं? त्याबरोबर ती माझा हात हातात घेऊन ढसढसा रडू लागली. मी विचारलं, तू अशी का रडतेस? काही नाही. तुला काही सांगायचं आहे का? तुझ्या भावाच्या लग्नाला गेलंच पाहिजे असंच ना? तिने यावर काही उत्तर दिलं नाही. ती स्फुंदून रडतच राहिली. चल, वेडी कुठली, तू जाऊन ये ना. मुलांना घेऊन जा बरोबर. हं, तुझ्या भावाचं लग्न आहे, तू करवली आहेस. आहेरासाठी 100 रुपये घेऊन जा. मी नाही येऊ शकत. मला फार काम पडलंय. मला मासिकाचा चैत्र विशेषांक काढायचा आहे. तू आपली थाटात जाऊन ये. तुम्ही येत नाही? तुम्ही आलात तर मुलीकडच्या लोकांसमोर आम्हाला मान वर करून रुबाब दाखवता येईल. मी म्हणालो, मला येणं काही शक्य नाही, तू जाऊन ये. बिचारी मरकतम माझ्या सांगण्याप्रमाणे एकटीच भावाच्या लग्नाला हजर राहून परत आली. मी तिला विचारलं, लग्न व्यवस्थित पार पडलं? मुलगी दिसायला बरी आहे? मरकतमनं उत्तर दिलं, तुम्ही लग्नाला आला नाहीत म्हणून आईला फार वाईट वाटलं. त्या मुली इतकी सुंदर मुलगी मी आजवर पाहिलेली नाही. ती मॅट्रिकपर्यंत शिकलेली आहे. परशू फार भाग्यवान आहे. खरंच? ती फार सुंदर आहे आणि सुशिक्षित पण आहे. अंबुजम नुसती देखणीच नाही तर घरच्या मंडळींशी मिळून मिसळून वागणारी मुलगी आहे, मरकतमनं उत्तर दिलं. तर मग आता तिथं जाऊन तिला बघितलंच पाहिजे. जाऊ जाऊ म्हणत 1 वर्ष निघून गेलं आणि अकस्मात एके दिवशी मी तिथं जाऊन पोचलो. अंबुजमला पाहिल्यानंतर मरकतमच्या म्हणण्याप्रमाणे ती खरोखरीच अत्यंत रूपवान असल्याचं मला आढळून आलं. तिचं सौंदर्य मनाला विचलित करून टाकणारं होतं. तिचा नवरा परशू मात्र तिला मुळीच शोभत नव्हता. ती म्हणजे जणू उकिरड्यावर पडलेलं अमूल्य रत्न होतं. शेतात पेरणीचं काम चालू होतं म्हणून परशू मला म्हणाला, भाऊजी, तुम्ही मुळीच संकोच करू नका. मला परत यायला उशीर होईल, माझी वाट पाहू नका. तुम्ही निसंकोचपणानं अंबुजमशी गप्पा गोष्टी करा. तिनं एक कथा लिहिली आहे. आज स्वयंपाक तिनंच केलाय. पाहुणचार आहे तुम्हाला ना, तेव्हा आज चांगलं चमचमीत जेवण असणार, असं म्हणून तो बाहेर निघून गेला. आंघोळ वगैरे आटोपून मी सोप्यातल्या झोपाळ्यावर येऊन बसलो. 10 वाजण्याचा सुमार असेल. अंबुजम खांबाजवळ येऊन उभी राहिली. पान वाढलंय, जेवायला चला, असं म्हणून माझ्या उठण्याची वाट बघू लागली. भिंतीवरील एका कॅलेंडरकडे पाहत असल्याचा अभिनय करत मी म्हणालो, इतक्या लवकर? जरा दुपार तर होऊ दे. अंबुजम तिथंच उभी राहिली असली पाहिजे या कल्पनेने मी वळून पाहिलं. हो, ती तिथंच उभी होती. घरात कसलाच आवाज नव्हता. जवळच कुठल्या तरी झाडावर बसलेला सुतार पक्षाचा ठक ठक आवाज अखंडपणे कानावर पडत होता. मी तिच्याकडे बघितलं आणि किंचित खाकरून म्हणालो, तू कथा लिहितेस असं परशू सांगत होता. साहित्याची तुला गोडी आहे वाटतं. तिचा चेहरा लाजेनं लाल झाला. गोड हसून मधुर स्वरात ती म्हणाली, हो, मी तुमच्या सगळ्या कथा कादंबऱ्या वाचल्या आहेत. वंस इथं लग्नाला आल्या होत्या ना, तेव्हा त्यांनी तुमची नुकतीच प्रसिद्ध झालेली पुस्तकं मला दिली होती. शाळेत असताना मला बक्षिसादाखल तुमचीच पुस्तकं मिळाली होती. आपण कथा लिहाव्यात असं मला फार वाटतं. 2 कथा लिहिल्या आहेत मी. कितपत जमल्या आहेत कोण जाणे. तुम्हाला त्या दाखवायच्या म्हणजे संकोच वाटतो. मी म्हणालो, त्यात संकोच वाटायचं काय कारण आहे? आण ना पाहू. आण. अंबुजम लगेच आपल्या खोलीत गेली आणि थोड्याच वेळात कागदांचा एक गठ्ठा घेऊन परत आली. तो कागदांचा गठ्ठा माझ्या हातात देताना तिच्या बोटांचा माझ्या बोटांना स्पर्श झाला. माझ्या शरीरात जणू वीज सळसळली. महत्प्रयासानं मी माझं मन ताब्यात ठेवलं. मी मनात म्हणालो, ही कुलीन स्त्री आहे, माझ्या मेवण्याची बायको आहे. मी तिच्या कथा वाचल्या, त्या चांगल्या होत्या. मी म्हणालो, छान, तुझी शैली फार सुंदर आहे.
मला वाटलं होतं की तूही आजकालच्या विद्यार्थ्यांप्रमाणे एखादी प्रेमकथा लिहिली असशील, परंतु तू एका विशिष्ट दृष्टिकोनातून एका ग्रामीण कुटुंबाचं फारच सुंदर वर्णन केलंयस. त्या निरागस तरुणीनं लाजून मान खाली घातली. थोड्या वेळानं मान वर करून कुंदकळ्यांसारखे आपले दात दाखवत हसत ती म्हणाली, या कथामासिकात प्रसिद्ध होण्यासारख्या आहेत का? इतक्यात माझी सासू तिथं आली. तिनं विचारलं, का गं अंबुजम, जेवायला उशीर नाही का होत? असं म्हणून तिनं तिला सावध केलं. सारं काही तयार ठेवलंय सासूबाई, असं म्हणून अंबुजम आत निघून गेली. माझी सासू म्हणाली, तुम्ही जेवून घ्या, परशूला यायला उशीर होईल. अंबुजमनं जवळ उभं राहून शांतपणे मला वाढलं. जवळ उभी असलेली सासू हे वाढ ते वाढ अशा सूचना देतच होती. त्या दिवशी संध्याकाळीच मला गावी परत जावं लागलं. मला ते खेडं आवडत नसलं तरी तिथं आता आणखी 2 दिवस राहावं असं वाटत होतं. जड अंतःकरणानं मी परत फिरलो. त्या दिवसानंतर आज 3 वर्षांनी मी अंबुजमला पाहतोय. दरम्यानच्या काळात कितीतरी बदल घडून आले आहेत. परशू विषमज्वरानं आजारी पडून निधन पावला आहे. माझा हा निरागस निष्पाप मेवणा अल्पवयातच वारला. ज्या विधात्याने अंबुजमला सौंदर्य आणि ज्ञान दिलं होतं, त्यानं तिला जीवनात सुख मात्र दिलं नाही. दैवानं तिच्यावर भयंकर आघात केलाय. आपल्या भावाच्या आकस्मिक निधनानं मरकतमला फार दुःख झालं. आईचं आणि भावजाईचं सांत्वन करण्यासाठी ती आपल्या गावी गेली. या खेपेला मात्र खरोखरीच जरुरीचं काम निघाल्यामुळे मला जाता आलं नाही. मरकतम परत आल्यानंतर थोडी सवड मिळताच मी त्या गावी गेलो. घरात पाऊल टाकताच मला जे दृश्य दिसलं त्याने माझं हृदय हेलावलं. अंबुजम माझघरात उभी होती. तिचं कपाळ फटफटीत होतं. ती बरीच वाळली होती. मला पाहताच हंबरडा फोडून रडू लागली. माझे डोळे भरून आले. मी म्हणालो, फार वाईट झालं. असं होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अंबुजम माझ्यासमोर उभी राहू शकली नाही. आत निघून गेली. आतून तिच्या रडण्याचा आवाज येत होता. थोड्या वेळानं आपल्या पुत्राच्या निधनानं दुःखी झालेली माझी सासू स्फुंदत स्फुंदत माझ्याजवळ आली. बाळा, परशूनं मला फसवलं. सोन्यासारख्या अंबुजमला निराधार बनवून तो निघून गेला. कसला जीवघेणा आजार होता देव जाणे. 2 दिवसातच त्याची तब्येत खालावली आणि तो आम्हाला सोडून गेला. असं म्हणून ती ओक्साबोक्शी रडू लागली. त्यांचं सांत्वन कसं करावं हेच मला कळेना. माझ्या डोक्यात अंबुजमचं ते पूर्वीचं रूपच घोळत होतं. त्याच दिवशी संध्याकाळी 4:30 वाजताच्या गाडीनं मी परत येण्यास निघालो. मी बाहेर पडणार इतक्यात शेजारच्या घरातली एक लहान मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, मामा, अंबुजम मावशीनं तुम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलंय. मी विचारलं, कुठे आहे ती? ती मुलगी म्हणाली, मामा, ती बाहेरच्या खोलीत आहे. मी अत्यंत संकोचानं त्या खोलीत प्रवेश केला. अंबुजम दाराआड उभी होती. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही मला थोडी मदत कराल? घरात पैशाची अडचण आहे. तुमच्याकडे पैसे मागायला लाज वाटते. सध्या 100 रुपयेच हवेत. ही अंगठी कुठेतरी गहाण ठेवून पैसे आणून द्याल? हे बोलत असताना तिचे डोळे भरून आले. इतकं बोलून ती बोटातली अंगठी काढू लागली. तेव्हा मी म्हणालो, अंगठीची काय जरूर आहे? तुला जेवढे हवेत त्यातले निम्मे मी तुला आत्ताच देतो आणि बाकीचे घरी जाताच मनी ऑर्डरने पाठवून देतो. असं म्हणून मी पाकिटातून 5-5 रुपयांच्या 10 नोटा काढून तिला दिल्या. छे छे, ही अंगठी तुम्हीच ठेवून घ्या, असं म्हणून तिनं ती अंगठी जबरदस्तीनं माझ्या हातावर ठेवली. मी ती खिशात ठेवून दिली. त्यानंतर ती थांबली नाही. ती परत येईल म्हणून मी वाट पाहिली, परंतु ती आली नाही. माझी 4:30ची गाडी चुकली. त्यानंतर 6:30 वाजता गाडी होती. माझी सासू माझ्याजवळ येऊन म्हणाली, आता जेवण करा आणि सकाळच्या गाडीनं जा. मी म्हणालो, छे छे, मला आजच गेलं पाहिजे. सासू म्हणाली, अंबुजमनं तुम्हाला सांगितलं असेलच. सध्या आम्ही फार अडचणीत आहोत. घर चालवणं खरंच खूप कठीण होत चाललंय. मी उत्तरलो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. मी आपल्या गावी परत आलो. माझ्या मनात विचारांचा गोंधळ उडाला होता. मला नीट झोपही लागली नाही. अंबुजमनं दिलेली अंगठी माझ्या करंगळीत अगदी बरोबर बसत होती. तिचं वजन जेमतेम अर्धा तोळा असेल, परंतु तिची किंमत करणं
माझ्या आवाक्याबाहेर होतं. तिच्यावर कोरलेलं हे अक्षर जणू माझ्या अंतःकरणात घुसलं होतं. दुसऱ्या दिवशी मी अंबुजमच्या नावे 50 ऐवजी 100 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली. 100च काय, 1000 रुपये पाठवावेत असंच वाटत होतं. एका आठवड्यानंतर अंबुजमचं पत्र आलं. नमस्कार. ऐनवेळी तुम्ही आम्हाला मदत केली. आभारी आहे. लवकरच अर्धा एकर जमीन विकणार आहोत. त्याचे पैसे आले की तुमचे पैसे परत पाठवीन. आपली अभागिनी अंबुजम. पत्रात अंगठीविषयी काहीच लिहिलं नव्हतं. आता त्या अंगठीचं मी काय करू? स्वतःजवळच ठेवू की तिला परत करू? पुन्हा जाऊन तिला भेटणं योग्य होईल का? अजूनही मला नाही समजत.